नमस्कार. 11वी प्रवेश प्रक्रियेच्या तारखा आणि नियम हे ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? पण आज आपण महाराष्ट्र राज्याच्या 2026-27च्या या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अगदी 100% स्पष्टता आणणार आहोत. तुमच्या मनात कोणतीही शंका शिल्लक राहणार नाही. चला तर मग एका नव्या उत्साहाने या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात करूया. आता हा आकडा पहा, 7,74,918. 8 मे 2026 पर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रक्रियेत नोंदणी केली आहे. यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की ही प्रवेश प्रक्रिया किती मोठी आणि भव्य आहे. तुम्ही ह्या प्रक्रियेत एकटे नाही आहात. तुमच्यासोबत लाखो विद्यार्थी याच टप्प्यातून जात आहेत. त्यामुळे ही एक अतिशय व्यापक मोहीमच आहे. बरं, पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. आज आपण जे काही वेळापत्रक आणि नियम पाहणार आहोत ते थेट शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अधिकृत परिपत्रकातून आले आहेत. त्यामुळे ही सर्व माहिती अत्यंत अधिकृत आणि विश्वासार्ह आहे. या माहितीवर तुम्ही पूर्णपणे विसरून राहू शकता. आज आपण या प्रक्रियेचे मुख्य टप्पे समजावून घेणार आहोत. सुरुवातीच्या प्रवेशाच्या आढाव्यापासून आणि शून्य फेरीपासून ते कॅप राऊंड, जागा वाटप आणि शेवटी प्रवेश निश्चित कसा करायचा इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण एकदम सोप्या भाषेत पाहूया. सुरुवात करूया प्रवेश प्रक्रियेच्या मूळ रचनेपासून. आता इथं एक खूपच रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे शून्य फेरी किंवा झिरो राऊंड. बऱ्याच जणांचा असा समज असतो की सर्वांचे प्रवेश एकाच वेळी होतात, पण तसं नाहीये. ही फेरी नियमित प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. फक्त व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागांसाठीच ही प्राथमिक फेरी राबवली जाते. मग या शून्य फेरीचं नेमकं वेळापत्रक काय आहे ते बघूया. 8 ते 10 मे दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 11 ते 13 मे रोजी एक तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. आता जर या यादीत तुम्हाला काही हरकती असतील किंवा दुरुस्ती हवी असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. 14 आणि 15 मेला संबंधित उपसंचालक कार्यालयामार्फत तुम्ही त्याचं ऑनलाईन निवारण करू शकता. आणि सरतेशेवटी 16 मे रोजी फायनल गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि शून्य फेरीचा जागा वाटप केलं जाईल. आता वळूया त्या टप्प्याकडे ज्याची बहुतांश विद्यार्थी वाट पाहत असतात. तो म्हणजे नियमित कॅप राऊंड 1. या फेरीत प्रत्यक्ष काय करायचं आहे? अगदी सोपं आहे. पहिली पायरी म्हणजे आपला भाग 1 फॉर्म अपडेट करणं. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ऑप्शन फॉर्म म्हणजेच भाग 2 भरणं. इथं तुम्ही तुमच्या पसंतीची कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेज निवडू शकता. आणि तिसरी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे आपला अर्ज लॉक करणं. आता इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. 21 मेला सकाळी 8 वाजता भाग 2 भरायला सुरुवात होईल. पण 22 मेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच फॉर्म लॉक करण्याची फायनल डेडलाईन आहे. ही वेळ खूपच कडक पाडली जाते बरं का. जर तुम्ही वेळेत अर्ज लॉक करायला विसरलात तर तुमचा विचार या फेरीत अजिबात केला जाणार नाही. त्यामुळे ही वेळ नक्की लक्षात ठेवा. फॉर्म भरून झाला की मग सुरू होतो तो धाकधुकीचा टप्पा, प्रत्यक्ष निकालाचा क्षण. पुढचे काही दिवस कसे असणार आहेत तर 23 ते 26 मे दरम्यान सिस्टीममध्ये सर्व डेटावर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर 26 मेला अखेर तुमचा निकाल जाहीर होईल. तुम्हाला मोबाईलवर SMS येईल आणि पोर्टलवरही तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं ते दिसेल. ज्यांना प्रवेश मिळालाय त्यांनी 26 ते 28 मे या काळात स्वतः त्या कॉलेजमध्ये जायचंय, आपली मूळ कागदपत्र तपासायची आहेत आणि फी भरून आपला प्रवेश नक्की करायचा आहे. इथं एक खूपच महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. नुसता निकाल लागला म्हणजे काम संपलं असं नाही. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज पसंत असेल तर ऑनलाईन पोर्टलवर जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशन या बटनवर क्लिक करणं अगदी अनिवार्य आहे. हे बटन दाबल्याशिवाय तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी पुढे जाऊच शकत नाही. आता तुमच्या मनात विचार येईल, जर मला पहिल्या फेरीत कॉलेज मिळालंच नाही तर अजिबात काळजी करू नका. 29 मेला ज्या जागा शिल्लक राहिल्या आहेत त्यांची यादी पुन्हा जाहीर होईल. आणि लगेचच 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचं वेळापत्रकही जाहीर होईल. त्यामुळे पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला पुन्हा एक नवीन संधी मिळेल. शेवटी या सर्व प्रवासात काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधायचा ते पाहूया. मी तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देईन की आत्ताच या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. ही सर्व प्रवेश प्रक्रिया mahafizekadmissions.in या अधिकृत पोर्टलवर होणार आहे. काही तांत्रिक अडचण आलीच तर support@mahafizekadmissions.in वर तुम्ही ईमेल करू शकता किंवा इथं दिलेल्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क करू शकता. हे डिटेल्स तुमच्याजवळ असले की ऐनवेळी धांदल उडणार नाही. तर आता संपूर्ण वेळापत्रक आणि प्रशासकीय नियम तुमच्या समोर अगदी स्पष्ट आहेत. प्रक्रियेचं जे काही टेन्शन होतं ते आता सोडून द्या.
आता खरा आणि सर्वात रोमांचक प्रश्न उरतो. तुमच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणाऱ्या त्या टॉप 10 कॉलेजेसच्या यादीत कोणती नावं असणार आहेत? शांतपणे विचार करा, योग्य माहिती घ्या आणि सर्वोत्तम कॉलेजची निवड करा. तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.